नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की कधी कधी गैरसमज हे नात्यांना उद्ध्वस्त करून टाकतात आणि जेव्हा एखाद्या नात्यात तिसऱ्याचा विषारी हस्तक्षेप होतो तेव्हा तो संघर्ष अधिकच तीव्र होऊन जातो. सोहम, अद्वैत आणि कला यांच्या नात्यामध्ये आता अनामिकाच्या विषारी कटकारस्थानामुळे निर्माण झालंय एक वादळ. हा संघर्ष थांबेल की अजून मोठं रूप धारण करेल, हाच प्रश्न आता घरच्यांच्या मनाला सतावतोय. चला तर मग मित्रांनो, नक्की काय होतंय, काय झालंय हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, आता आपल्याला जिथपर्यंत माहिती आहे की 1.5 दिवसांचा गणपती चांदेकरांच्या घरामध्ये बसलेला होता आणि 1.5 दिवसांनंतरून बाप्पाचं विसर्जन झालं. बाप्पाच्या विसर्जनानंतरून घरामध्ये खूप चांगल्या चांगल्या बातम्या ऐकायला आल्या, जसं अद्वैत बद्दल, त्यानंतरून सोहम बद्दल. म्हणजे अद्वैत बद्दल असं की अद्वैतला त्याचं कलावर किती प्रेम आहे किंवा त्याला कलाची किती आठवण येते हे त्याला जाणीव झाली. त्याचबरोबर सोहमला स्टॅबिलिटी मिळाली, म्हणजे त्याला एक काम मिळालं, ते पण संकल्प आर्ट अँड क्राफ्ट कडून. त्याचे पेंटिंग्स त्या लोकांना खूप आवडले आणि त्यांनी त्याच्या एका एक्झिबिशनमध्ये त्याचे पेंटिंग्स ठेवलेले होते. त्याचबरोबर एका 5 स्टार हॉटेलमध्ये ते जे पेंटिंग्स होते सोहमचे ते तिथे लावण्यात आलेले होते आणि त्यामुळे सोहमला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक लोक त्याच्या पोस्ट करू लागले. फॉरेन कंट्रीमधले लोक सुद्धा त्याचं विशेष कौतुक करू लागले आणि आता सोहमला ते सगळं खूप आवडत होतं, खूप छान वाटत होतं. त्याला असं वाटत होतं की मी स्वतःच्या बळावर काहीतरी केलेलं आहे, आता सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होतील, सगळ्या गोष्टी अगदी सॉल्व्ह होतील. पण कुठेतरी हा सोहमचा गैरसमज असतो की हे सगळं त्याने स्वबळावर केलेलं आहे. खरं तर हे सगळं अद्वैतमुळे झालेलं असतं, पण अद्वैतची अशी इच्छा असते की हे सगळं सोहमला कळू नये, सोहमला सांगायचं नसतं या सगळ्याबद्दल की त्याच्या भावामुळे त्याला हे सगळं काम मिळालंय. मुळात अद्वैत यामध्ये मध्ये पडणार नसतो, पण अद्वैत यामुळे मध्ये पडतो की मागे एकदा रणजित यांच्या घरी आलेला होता आणि तेव्हा अनामिका गळफास लावण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे रणजितच्या मनात सोहमची उतरलेली इमेज पुन्हा पहिलेसारखी व्हावी असा हेतू, असा कटाक्ष अद्वैतचा होता. आणि सोहमची अशी होणारी अवहेलना म्हणजे व्यसनाधीनता किंवा घरामध्ये सारखी सारखी भांडणं ते आता अद्वैतला बघवत नव्हतं. म्हणून अद्वैतने सोहमसाठी ही जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधून काढलेली असते, खूप मोठी आणि खूप नामवंत एका फर्म मधली, ते म्हणजे संकल्प देशमुख यांचं संकल्प आर्ट अँड क्राफ्ट. संकल्प देशमुख हा अद्वैतचा लहानपणीचा मित्र असतो आणि अद्वैतने सांगितल्याप्रमाणे, म्हणजे अद्वैतने शिफारस केल्याप्रमाणे लोक सोहमला कॉल करतात आणि सोहमला सांगतात की आम्हाला तुमची गरज आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्या सगळ्यामुळेच खरं तर सोहमला हे काम मिळालेलं असतं, त्याच्या पेंटिंग्सला वाव मिळालेला असतो योग्य तो. पण या सगळ्यामध्ये फक्त अद्वैतचाच हात नसून सोहमची सुद्धा कला कुसर असते, सोहमचं कौशल्य असतं. कारण सोहमची जर कला व्यवस्थित राहिली नसती तरी अद्वैतच्या शिफारसीचा काहीच उपयोग झाला नसता. तर आता म्हणजे घरामध्ये सगळे विशेष कौतुक करत असतात सोहमचं. सोहम जेव्हा सगळ्यांना सांगतो की मला विशेष प्रसिद्धी मिळते तेव्हा आता सगळे तोंड भरून कौतुक करत असतात. आणि अनामिकाला सुद्धा आता सोहम या सगळ्या गोष्टी सांगत असतो, त्यामुळे अनामिकाला हे सगळं काही सहन होत नसतं. अनामिका म्हणते हा खूप खुश होतोय, पण मला याच्या खुशीवर आता ना पाणी फिरायचंय, मला हा आनंदी राहिलेला सहनच होत नाही, काय बरं करू. तितक्यात आता अनामिकाला एक आयडिया सुचते. सगळेजण जेव्हा दुपारी जेवण करत असतात डायनिंग टेबलवर तेव्हा आता सोहम पण तिथे असतो. सोहम पण बसणार असतो जेवायला, पण अनामिका त्याला तितक्यात किचनमध्ये बोलवते आणि किचनमध्ये बोलवल्यानंतरून अनामिका सोहमचे कान भरायला सुरुवात करते. अनामिकाला जेव्हा समजलेलं असतं की संकल्प आर्ट अँड क्राफ्ट इथे सोहमला काम मिळालेलं आहे आणि तो संकल्प देशमुख म्हणून जो तिथला माणूस आहे तो अद्वैतचा मित्र आहे. आणि आता एक कॉल करून अनामिकाने असंही विचारलेलं असतं, एक अननोन नंबरवरून किंवा अननोन व्यक्ती म्हणून कॉल करून संकल्प आर्ट अँड क्राफ्टमध्ये अनामिकाने विचारलेलं सुद्धा असतं की सोहम चांदेकरना तुम्ही कसं काम दिलं वगैरे. तेव्हा त्यांनी अद्वैतचं नाव घेतलेलं असतं. त्यामुळे आता अनामिकाला कळलेलं असतं की जे काही आहे सोहमचं ते काही स्वबळावर नाहीये, त्यामुळे हा एक प्लस पॉईंट ठरेल सोहमला मागे खेचण्याचा. त्यासाठीच आता सोहम अगदी गोडपणे पण डावाने किचनमध्ये बोलवते सोहमला अनामिका. आणि अनामिका आता अगदी गोड आवाजात सोहमला म्हणते, सोहम तुला खरं सांगू का, संकल्पने दिलेलं काम तुझ्या मेहनतीवर नाही अद्वैतच्या शब्दांवर मिळालेलं आहे.
तेव्हा सोहम म्हणतो काय बोलतेस तू म्हणजे. तेव्हा आता अनामिका सांगू लागते की अरे तू खूप असं माझाच सांगत फिरतोय सगळीकडे की माझ्या मेहनतीवर. तुला काय वाटलं ही तुझी मेहनत आहे. अरे या घरामध्ये तुझा मोठा भाऊच तुला फसवतोय म्हणजेच अद्वैत दादा. अरे तो संकल्प देशमुख अद्वैत दादाचा लहानपणीचा मित्र आहे. अद्वैत दादांच्या शब्दावर तुला हे सगळं काम मिळालेलं होतं. त्याने तुझ्या टॅलेंटची बाजू मांडली म्हणून तुला संधी मिळाली. म्हणून तुझं श्रेय त्याचं सुद्धा झालंय. त्याचंच झालंय इनफॅक्ट. म्हणजे तुला त्याने सांगितलं की नाही मला माहित नाही, पण हे सगळं काही तू स्वतःच्या बळावर नाही मिळवलेलं आहेस. हे सगळं तुझ्या अद्वैत दादाने केलेलं आहे. तेव्हा आता सोहम थोडासा गोंधळून जातो आणि आवाज चढवून म्हणतो नाही अनामिका, माझी मेहनत कोणी घेऊ नाही शकत. तू असं का बोलतीयस. अनामिका अगदी हळू आवाजात पण त्याला भडकवत म्हणते अरे भोळ्या, हे घर नेहमीच अद्वैत भोवती फिरतं. तुला कोणीच महत्व देत. आणि हो ऐकलंय मी, सरोज काकी सुद्धा म्हणत होती की सोहमचं काम अद्वैत शिवाय काहीच नाही. सोहमला काहीच काम उमजत नाही. अद्वैतमुळे तो जेमतेम बरा व्हावा आता रुळावर यायला लागलाय. हे मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे. आता कसं समजावू तुला. विचार कर सोहम, विचार कर. अजून किती अपमान सहन करायचा आहे आपण. किंवा माझं ठीक आहे रे, तू किती अपमान सहन करणार आहेस. किती दिवस तुझ्या मोठ्या भावाच्या उपकारात राहणार आहेस. कळतंय का तुला काही. तेव्हा आता जेव्हा अनामिका सोहमचा इगो हर्ट करते तेव्हा आता सोहम खूप संतापलेला असतो. तो इतका चिडतो की त्याचे दात अगदी घट्ट दाबत असतो. इतका त्याला राग आलेला असतो. आणि त्याला राग दुसरा तिसरा कोणाचाच नाही तर अद्वैतचा राग येतो. इतक्यात आता अद्वैत सुद्धा तिथे खाली आलेला असतो आणि अद्वैत आता सोफ्यावर बसायला जातो. सोफ्यावर बसायला जात असताना आता तिकडनं अद्वैतला सोहम तिकडून येताना दिसतो किचनमधून. आणि सोहम सोबत अद्वैत काही बोलेल त्या आज सोहम अद्वैतला जोरात धक्का मारून निघून जातो. आता अद्वैत पडणार असतो पण अद्वैत स्वतःला सावरतो. सगळेच आता सोहमकडे बघतात आणि म्हणतात की याला काय झालं मध्येच. आता तर खूप खुश होता. अद्वैत सुद्धा आता म्हणतो की अरे याला काय झालं, आता तर खुश होता. सोहम खूप रागात बाहेर निघून गेलेला असतो. पण सायंकाळी सोहम धडधडत अद्वैतच्या रूम मध्ये जातो. अद्वैत आता टेबलवर फाईल बघत असतो. म्हणजे टेबलवर ठेवलेली फाईल उचलत असतो आणि बघत असतो. तितक्यात आता सोहम तिथे येतो आणि आरडाओरडा करत म्हणतो अद्वैत दादा मी हे काय ऐकतोय. संकल्प देशमुखला तू कॉल करून माझी शिफारस केली होतीस. हे बघ मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. माझं नाव तुझ्या उपकारांशी जोडायची हिंमत कशी झाली रे तुझी. का केलंस तू असं. म्हणजे जी गोष्ट मी स्वबळावर कमावली असं म्हणत होतो आता उद्यापासून जग काय म्हणेल की याच्या भावामुळे झालंय. म्हणजे इथे सुद्धा मला अपयश, इथे सुद्धा मी शून्यच म्हटलं जाईल. तेव्हा आता अद्वैत शांत पण ठामपणे म्हणतो की सोहम मी काही तुझं श्रेय नाही घेतलंय. तुझी मेहनत, तुझं टॅलेंट, त्याला संधी मिळावी म्हणून मी फक्त तुला आधार दिलाय. तू असं का बोलतोयस. तेव्हा सोहम अगदी रागाने म्हणतो आधार म्हणजे मी एकटा अपयशी आहे असं म्हणायचंय का तुला. मला कमी दाखवायचा तुझा खेळ आता संपव दादा, प्लीज थांबव हे सगळं. ते काही नाही, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा आता सोहम अगदी जोरात अद्वैतला धक्का देतो आणि अद्वैत मागे पडतो. तितक्यात आता आवाज येतो मोठा, त्यामुळे कला, रजनी, सरोज, आबासाहेब तिथे धावतच येतात. आणि आता सगळेजण खूप घाबरतात की अचानक हे असं काय झालंय, याला हा असा काय वागतोय. कारण कोणालाच माहित नसतं की नेमकं कारण काय आहे या सगळ्या मागचं. आता सगळेजण विशेष प्रश्न व्यक्त करत असतात. तितक्यात आता रजनी अगदी रागात तिथे येते आणि म्हणते सोहम तुला काही कळतंय का, काय बोलतोयस तू. अद्वैतने तुला नेहमी मदत केली आहे आणि तू त्याला असा धक्का देतोयस. तुला लाज वाटते. तू भानावर तरी आहेस का की तू काय करतोयस ते. तेव्हा आता सोहम अगदी रागात म्हणतो की आई तुलाही अद्वैत दादाच बरोबर वाटतंय हो ना. मी काहीच नाहीये का ग. हे घर काय फक्त त्याचं एकट्याच आहे का. मी बाहेरचा माणूस आहे का. हे बघा मी पण या घरातला लहान मुलगा आहे. मला सुद्धा योग्य त्या गोष्टी, योग्य तो मान मिळाला पाहिजे. सगळं तुम्ही अद्वैत दादावरच देताय आणि आता अद्वैत दादा त्याच्या उपकारांखाली मला दाबतोय. म्हणजे इथून पुढे मी त्याचीच हाजी केली पाहिजे. बरोबर ना दादा. तेव्हा आता सरोज अगदी कडक आवाजात म्हणते की सोहम हा सगळा तुझा भ्रम आहे. हे घर तुझंही आहे. पण तुला हे कोणी सांगितलं हे एवढं सगळं. आणि तू कोणाच्या बोलण्याने एवढं सगळं करतोयस रे. तेव्हा सोहम आता हसून पण व्यंगाने म्हणतो की सांगणारा कोणीही असो, सांगणारा खराच होता. तुमच्यासारखा आंधळा नव्हता ज्याने अद्वैतचा खरा चेहरा ओळखलाय. तेव्हा आता अद्वैतला असं एकेरी नावाने आवाज दिल्यामुळे आबासाहेब सोहमवर चिडतात आणि म्हणतात सोहम जरा तोंड सांभाळून बोल. विसरू नको की तो तुझा मोठा भाऊ आहे. तेव्हा आता सोहम काहीही न बोलता घराबाहेर अगदी रागात निघून जातो आणि त्याच्या मागे असलेली अनामिका स्मित हास्य करत असते. तिच्या खेळाचा पहिला टप्पा यशस्वी झालेला असतो. तर दुसरीकडे आता कला घरी येऊन पोहोचलेली असते आणि कलाला घरातल्यांनी सगळा घडलेला प्रकार समजावलेला असतो आणि सांगितलेला असतो. तितक्यात आता कला अद्वैत जवळ जाते. अद्वैत शांत असतो. कला आल्याची एक्साइटमेंट त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असते. पण कुठेतरी सोहम त्याच्याशी असं वागला यामुळे अद्वैत खूप हवालदिल झालेला असतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. कला आता अगदी हळू आवाजात म्हणते की चांदेकर हे काय चाललंय सगळं आणि सोहम एवढा का भडकलाय तुझ्यावर काही कारण नसताना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो खरे तुला कोणी सांगितलं हे सगळं.
आणि तू आता आलीस ना, तू यात नको पडूस. तेव्हा कला म्हणते की तू गप्प बस चांदेकर, तुला काय करायचंय, मला फक्त विचारलं तेवढं उत्तर दे. सोहम कारण नसताना एवढा का भडकला तुझ्यावर, आणि कुणाच्या सांगण्यावरून एवढं सगळं केलं त्याने, कुणाच्या सांगण्यावरून एवढं असे शब्द वापरले त्याने, कोणाच्या शब्दांचं इतकं वजन मिळालंय त्याला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की माहित नाही, पण माझाच भाऊ माझ्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं मला. खरे मला माहितीये हे सगळं ना कोणीतरी मुद्दामून कारस्थान रचून घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोहमच्या मनात विष ओतण्याचा प्रयत्न होतोय हे मला कळून चुकलेलं आहे, आणि ते याच घरातलं कोणीतरी एक जण आहे. आणि तरी सुद्धा मी ठरवलंय यावेळी मी सत्य घरासमोर आणणारच. खरं तर सोहमची कलाकुसर, त्याच्यातले गट्स मला माहीत होते, म्हणून मी त्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली होती. त्याने माझ्या उपकारांच्या खाली राहावं असा माझा कुठलाच हेतू किंवा कटाक्ष नव्हता खरे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू असा विचार नको करूस, ठीक आहे. तेव्हा आता कला अद्वैतला बऱ्यापैकी सांत्वन देत असते. अनामिका, रोहिणी आणि राहुल आता एका कोपऱ्यात असतात, आणि अनामिका अगदी हसून आता म्हणू लागते की सोहम आता माझ्या ताब्यात आलाय. अद्वैत विरुद्ध त्याला उभं करणं आता खूप सोपं झालंय, बघितलं ना. तेव्हा आता राहुल फोनवर बोलत असतो, म्हणजे फोनवर ऑनलाईन असतो या दोघींच्या. तर आता फोनवरून राहुल म्हणतो की अगदी बरोबर, भावाभावांमध्ये फूट पाडणं हीच खूप मोठी ताकद आहे. घर तुटलं की आपल्याला खेळायला मोकळं मैदान असणार आहे, विसरून चालणार नाही. पण आज जे तू काही काम केलंयस ना अनामिका, त्याबद्दल तुला हॅट्स ऑफ. काय मस्त डाव खेळलीस ग. तेव्हा रोहिणी आता अगदी खुसखुशीत होऊन म्हणते की आणि जर या वादात आपण कलीला जर ओढलं तर कसं वाटतंय राहुल तुला. तेव्हा राहुल म्हणतो अरे वा, अगदीच मस्त. तितक्यात आता रोहिणी म्हणते एक्झॅक्टली, अद्वैत पण पूर्णपणे एकटा पडून जाईल, म्हणजे आपलं काम होऊन जाईल. कसं आहे, अद्वैत जर एकटा पडला ना तर त्याला उठणं खूप कठीण होऊन जाईल, कारण प्रत्येकालाच हे सगळं जमेलच असं थोडी कोणी म्हटलेलं आहे. मला ना त्याला एकटंच नाही पाडायचंय, त्याला संपवून टाकायचंय, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचंय, इतकं उद्ध्वस्त करायचंय की तो परत कधीच उठू शकणार नाही. माझ्या मुलाला त्याने जेलमध्ये पाठवलं होतं ना, या गोष्टीचा मी एक बारीक बारीक गोष्टीचा बदला घेणार आहे. त्याला असं वाटत असेल की कदाचित मी विसरून जाईल, मी सोडून देईल, पण नाही, तू काही काळजी करू नकोस राहुल, मी तुझा बदला घ्यायला इथे बसलेली आहे, खंबीर आहे तुझी आई, कळलं. तेव्हा राहुल म्हणतो की हो, पण जरा जपून, घरात कोणालाही आपल्यावर संशय येता कामा नये. तेव्हा अनामिका म्हणते की हो, आम्ही तशी विशेष काळजी घेतोय, त्यामुळे घाबरण्यासारखं काहीही कारण नाहीये. तर मित्रांनो, आता अनामिका तिच्या खेळाचा दुसरा टप्पा खेळते. म्हणजे अनामिका आता सोहम जेव्हा आपल्या खोलीत बसलेला असतो दुसऱ्या दिवशी, तेव्हा त्याच्याजवळ आता जाते आणि सोहमला अद्वैत विरुद्ध खोटा पुरावा दाखवते. म्हणजे बनावट ईमेल्स, जणू अद्वैतनेच त्याला कमीपणा आणलेला आहे असं दाखवणार आहे. त्यानंतरून म्हणजे भरपूर गोष्टी असतात ज्यामध्ये अद्वैत सोहमबद्दल खूप असं कमी लेखतोय त्याला, किंवा त्याला खूप कमी बोलतोय, किंवा असं म्हणतोय की माझ्या एकदाचा तो उपकाराखाली दबला की मला गोष्टी सोप्या होतील वगैरे. सो अद्वैत विरुद्ध खोटे पुरावे सादर करत सोहमला अनामिका आणखीनच भडकवते. आणि अनामिका आता हातात तो कागद दाखवत म्हणते, सोहम बघ, हाच आहे तो पुरावा. अद्वैत दादा तुझ्याबद्दल काल काय काय बोलतोय संकल्प समोर, हे तूच बघ. तुला काहीच जमत नाही म्हणून काम त्याने तुला मिळवून दिलंय असं तो सगळीकडे सांगतोय. आणि बघ यात लिहिलेलं काय, यात लिहिलेलं सुद्धा तेच आहे की तुला काही येत नाही म्हणून माझ्या भावाला काही येत नाही म्हणून मी त्याची शिफारस करतोय, प्लीज माझ्या भावाला काम द्या. ही कुठली पद्धत झाली. हे सगळं जाणून बुजून करण्यात आलंय सोहू तुझ्यासोबत, कळतंय तुला. तेव्हा आता सोहम खूप चिडतो, त्याचे डोळे रागात लाल होऊ लागतात. तो म्हणतो खरंच, मग आता मला खात्री पटली आहे, अद्वैत दादा आजपासून माझा भाऊ नाहीये, माझा सर्वात मोठा शत्रू आहे. आज नंतरून ना मी त्याला दादा म्हणेल ना तो माझा भाऊ आहे. आज नंतरून मी माझे सगळे नाते गोते त्याच्यासोबत असलेले तोडून टाकणार आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं. अगं अनामिका, मला असं वाटायचं की माझा दादा माझा आयडियल आहे, त्याच्याकडे बघून मी भरपूर गोष्टी शिकायचो, त्याच्याकडे बघून मला खूप प्रेरणा मिळायची. पण मला काय माहिती होतं की माझा भाऊच माझ्या वाईटावर उठला असेल, किंवा माझा भाऊच माझी नाचक्की करत फिरत असेल. काय कमी आहे माझ्यामध्ये? माझे पोस्टर्स, माझे पेंटिंग्स खरंच इतके वियर्ड असतात का, किंवा इतके वाईट असतात का? मला माझ्या स्वतःच्या बळावर हे काम मिळवायचं होतं, पण अखेरीस मी दबलाच गेलो त्याच्या उपकाराच्या खाली. उद्या उठून सगळेजण मला बोलताना काय म्हणतील की आज तू जे काही आहे ते तुझ्या भावामुळे, स्वतःचं असं काय केलंस म्हणून. तेव्हा अनामिका म्हणते एक्झॅक्टली मी तेच समजवते सोहम तुला की हे सगळं जे चाललेलं आहे ते सगळं दुसऱ्यांच्या उपकारावर होतंय. आपल्याला आपल्या गोष्टी जास्त बेटर वाटल्या पाहिजे. त्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आता सोहमचे कान अनामिकाने ऑलरेडी भरून दिल्यामुळे आता अद्वैत आणखीनच अडचणीत येणार आहे. अद्वैतवर नवीन संकटांचं सावट आता तिथे आहे. दुसरीकडे रजनी आणि सरोज सगळं बघत असतात. ते निर्णय घेतात की अनामिकाचं खोटं घरासमोर आणायचं, कारण त्यांना कळतं
की या सगळ्या मागे दुसरं तिसरं कोणी नसून अनामिकाच आहे, जी सोहमचे कान भरण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आता सोहमशी समोरासमोर जेव्हा रजनी आणि सरोजची होते, तेव्हा आता सरोज काही न बोलता तिथून निघून जाते. पण इतक्यात रजनी आता सोहमला म्हणते की अरे सोहम, तू अनामिकाच्या बोलण्यावर एवढा का विश्वास ठेवतोयस? तुला कळतंय का हे सगळं काय चाललंय ते? तेव्हा सोहम आता व्यंगाने हसत म्हणतो की कारण तीच खरी आहे. तुमच्यासारखी आंधळी नाहीये जिने अद्वैतचा खरा चेहरा ओळखलेला नाहीये. असं तिने ओळखलाय दादाचा चेहरा. दादा फक्त फसवत आलेला होता मला. तेव्हा आता रजनीला एक गोष्ट उलगडते की अनामिकाच्या कटकारस्थानामुळेच हे सगळं घडतंय. कारण ती सोहमच्या मनात अद्वैतबद्दल, स्वतःच्या त्याच्या भावाबद्दल विष ओतण्याचं काम करतेय. तितक्यात आता रजनी लगेच सरोजकडे जाते आणि सरोजला घडलेला सगळा प्रकार सांगते. रजनी आता अगदी ठाम आवाजात सरोजला म्हणते की बास, आता पुरे झालं वहिनी. आपला सोहम चुकीच्या मार्गावर चाललाय. जर आपण शांत बसलो तर हे घर अख्खं उद्ध्वस्त होईल. वहिनी, आपणच उभं राहूया सत्यासाठी. तेव्हा आता सरोज सुद्धा मान हलवत म्हणते की हो रजनी, अद्वैतसाठी आणि या घरासाठी, एकतेसाठी आपण ढाल बनू. त्याचबरोबर या बिंडोक अनामिकाच्या तावडीतून सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला सोहमला वाचवावं लागणार आहे. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आपल्याला त्याकडे वाटचाल करायला हवी. तर मित्रांनो, आता होतं असं की अनामिकाने सोहमला भरवून ठेवल्यामुळे सोहम अद्वैतला सामोरा जातो, आरडाओरडा करतो. घरात सगळे जणजमतात. अनामिका त्याचं खोटं अधिक चढवते. रजनी सरोज ठरवतात की पुरावा मिळवून अनामिकाचं खोटं उघड करायचं. पण पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सोहम अद्वैतवर हात उचलतोय आणि कला परत आल्यानंतर या वादळात ढकलली गेली आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, पुढचा एपिसोड आणखीनच रंजक असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलचे डेली अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. सोहमचा राग आता अनावर झालाय. अद्वैतच्या आयुष्यावर संकट आलंय. अनामिकेच्या खोट्या पुराव्यांनी घरातली नाती हलली आहे. पण रजनी आणि सरोज आता ढाल बनलाय की या विषारी कटकारस्थानात त्या अडकतील. म्हणजे थोडक्यात त्या अडकतील की त्या वाचतील, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सत्य कोण उघड करणार? यासाठी बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली ट्विस्ट एपिसोड्स. त्याचबरोबर माझा फेवरेट पार्ट, जो व्हिडिओमध्ये मी नेहमी सगळ्यात शेवटी सांगते, ते म्हणजेच व्हिडिओचं आभार प्रदर्शन, मागच्या व्हिडिओचं. म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिला, खूप भरभरून प्रतिसाद दिला. त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. आज मी ज्या व्यक्तींचं नाव घेणार आहे त्यांनी आपल्या मागच्या व्हिडिओला खूप छान छान, अत्यंत गोड गोड अशा कमेंट्स केलेल्या आहेत, ज्या खूप मोटिवेट करून जाणाऱ्या आहेत. तेव्हा मला आता त्या आपल्या डेली व्ह्युअर्सचं नाव उच्चारण्यासाठी विशेष कौतुक आवडेल. तर आता पहिलं नाव आहे विजया काटे. ओके, त्यानंतरून आहेत विजया काटे यांच्या 2 कमेंट्स आहेत ॲक्च्युली. आणि किल गेमिंग म्हणून कोणीतरी आहे. त्यानंतर आहेत आनंद केसवानी, सुशीला मस्के, मालिनी जाधव, ओके, हनुमंत मटकर, मालिनी जाधव पुन्हा एकदा. त्यानंतर आहेत अरुणा विचारे, पुष्पा पाटील. त्याचबरोबर आहेत आणखीन शुभांगी बडेकर, विजया काटे पुन्हा एकदा आहेत. त्यानंतर आहेत सुप्रिया धुले, ओके, धनश्री माने, त्यानंतरून शंकर मुळे, ओके, त्यानंतर आहेत धनश्री माने, ओके, ऑल राईट. खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत. खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आपल्याला प्रेक्षकांचा, जो अगदी विलक्षण आहे, ज्याचं कौतुक शब्दात नाही होऊ शकत किंवा ज्याचे उपकार सुद्धा शब्दात नाही व्यक्त होऊ शकत. इतका गोड प्रतिसाद आपल्याला मिळतोय. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या मित्रांनो. आणि तुम्हाला जर खरंच माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी स्पर्शून जात असेल तर एक छोटासा लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा अशी एक रॅन्डम एक गोड अशी कमेंट द्यायला विसरत जाऊ नका. तुमचं प्रेम खरंच खूप प्रेरणादायी असतं आमच्यासाठी आणि आम्हाला ते दरवेळेस नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरित करून जातं. तेव्हा आता या सगळ्या गोष्टी करायला विसरू नका. तेव्हा हे सगळं झाल्यानंतरून मी आता इथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.